संगमनेर शहरातील सह्याद्री विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 80वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर राष्ट्रगीत आणि राज्यगीतासह एनसीसी पथकाचे निरीक्षणही केले गेले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर सुधीर तांबे यांनी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता एवढाच नसून समाजात समता, बंधुता आणि एकात्मतेची भावना रुजवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचं सांगितलं। प्रत्येक नागरिकाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रामाणिकपणा वाढवून परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षा घेण्याची प्रतिज्ञा केली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं। तसेच विद्यार्थी ईश्वर भरितकर यांनी रेखाटलेले डॉक्टर सुधीर तांबे यांचे व्यक्तिचित्र त्यांना भेट देण्यात आले। यावेळी शैक्षणिक आणि संस्थात्मक कार्यातील योगदानाबद्दल क्षीरसागर सर आणि पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करत देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, शिस्त, समता आणि बंधुता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।